वेलकम टू इन माय ब्लॉग. तर आजचा ब्लॉग बर्थडेचा असणार आहे. तर आमच्या ग्रुप मधली एका पोरीचा बर्थडे. तर लहान नसले का नाला एक तर बिग फॅन सर म्हणजे काय लागले. कौन है ये लोग? कहाँ से आते हैं? आजीचा बर्थडे होता. तर तुम्हाला कसं वाटतं आम्ही तुमच्या घरी आलो? मी खूप खुश आहे की तुम्ही सगळे माझ्या बर्थडे आले. बस एवढंच. गजब बेइज्जती. साइड सर बिग फॅन सर बिग फॅन व्हेरी गुड ब्लॉगर. हे असे इमॅजिनरी लाईफ मध्ये राहणारे लोक असतात रिलीजन मध्ये असं होतं. ओके गेट लॉस्ट टू. चले एक काम कर, 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. So guys, when you visit a cat lover's house, this is what happens. So this girl over here, birthday girl, this is the cat lover, and this is the reason that guy had so many hairs on his body. हे तुझे चुकले दादा, मला खायला नाही. जेव्हा तू मांजर जे जास्त मांजरे पाळतात त्यांच्या घरात तू जातो तर तुझ्या अंगाचे जे हाल झाले तुझ्या शर्टाचं ते तसं होतं. अवस्था जी झाली ओके, असं होतं. हो, कळलं का तुला? हो असे. हे पहिलं घर आहे जे मांजरीच्या घरात आलो असं वाटतंय मला. मांजरीच्या घरात नाही भावा, तू लोकांच्याच घरात. नाही ते असं वाटतंय ते माणसांपेक्षा जास्त माणसं आहे या घरात. भाऊ तुम्हाला मांजर दाखवतो. मांजर ह्यांची मांजर भाऊ कुठं कुठं असते ह्यांची मांजर बघा. इथं किचन वाटेवर भाऊ बघ हो बघ हे दोन इथं मांजर आहेत ह्यांची. पहिल्यांच्या घरात बघितले भाई. हागाईसाठी वेगळे रे, हागाईसाठी वेगळे बाई. हागण्यासाठी यांना ही ते भाई हे बघा डबड. म्हणजे या मांजरी ह्याच्यामध्ये असते, तुम्ही बघू शकता. काय झाले काय ते सांग मला पहिलं. मुद्दा काय? तुला पोरगी झाली ना दोन वाजले. आता बड्डे झाला. आता याला चालू खेड शिवपूरला घेऊन चहा प्यायला. तिथे लय भारी चहा भेटतो. छान पण मस्त प्रसाद मलाई चहा. त्याला आता हेझलनट अख्ख्या गावाला ठरले आता आम्ही ऐकणार नाही. पोरं ऐकणार नाही. हेझलनट कोल्ड कॉफी पिली. नीचे इथं गाडीची चावी लावून आलोय. लावा ताकद. आता चाललोय आम्ही. लावा ताकद. लावा ताकद. तुम्ही पोरं नाही ऐकणार. चला खेडशो. चला कार्यक्रम थोड्याच वेळ तुम्हाला प्लॅनिंग करून सांगू. म्हणजे रात्री 2 वाजता जो पण प्लॅन होईल तुम्हाला दिसणार आहे. प्लॅन लपून नाही राहणार, तो दिसणार आहे तुम्हाला. आणि हा म्हणतोय गेम खेळायची नसती, गेम करायची असते. क्या बात है सर, क्या बात है सर. त्यांच्यावर असल्यासारख्या माणसाला बड्डेच्या दिवशी मला बाई क्वेश्चन मार्क. तुम्ही बघू शकता ही पोरगी आता बरोबर बोलले. गेम खेळायची नसते, गेम करायची असते. जी आमच्यावर दर टाइम होती. आता आपण एक खूप मोठा गेम खेळ. त्याचं नाव आहे चला घरी. ह्याला वानवडीवरनं बोलवलं का? ह्याला म्हणजे बड्डेला तिच्या बड्डेला एक जोकर बोलवलं. कसं आहे टिफिन बॅग. 2 शब्द बोलू शकता तुम्ही. 2 शब्द मी हे बोलणार. साहिल रावडे खूप शेंबडे. गजब बेइज्जती है. अरे बाबा बोंडे. मी रगडून आणलंय गाडी पहिला बांधून. घासत आणलंय. 10 रुपये सांगली. 40 रुपये मानवडी. पैसा ही पैसा होगा. तर तुम्ही बघू शकता भाऊ लॉस मध्ये जाऊन व्यवहार करतोय.
10 रुपये वारजे. चाललोय आता इथं रिक्षा धरून देणार आणि पैसे घरी जाऊन देणार. बस आज केले येत नाही का आपण? काय नाही तिला बोला ना. अहो बोला मी आहे बोला. मॅनर्स नाहीये तिला. इतनी खुशी आज तक नहीं हुई. आम्ही एवढे जण तुमच्या सोबत आहे, ती एकटीला काय घाबरता तुम्ही? इथं ब्लडी वेडी घुसली. तुम्ही बघू शकता लाफ्टर थेरपी चालू झाली आहे नांदेड सिटी मध्ये. सी बिल्डिंग 506 मध्ये. माझं चेंबलं इथं. हे चिमले त्या साईडला हे ते हे झालंय डिसलोकेट झाले पोरांना. तू मरा नहीं है, तू जिंदा है. डिसलोकेट आहे बघ. तभी ना हा टूटले दिली. ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स बोलो. बाई ब्लिंकिट वाल्यांनी पण ॲम्ब्युलन्स चालू केली जाता. बोलो ना ब्लिंकिट पण थम्सअप पण मागवलं दिलं. आता त्याच हाताने याला खायला घालतील आणि त्याच हाताने स्वतः खातील. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. त्याचं तूप कसं होईल याचं पुढं जाऊन काय कळलं ना मला. आणि तसंच खातील. अरे निदान आजचे दिवस तरी खुश राहा. चॉकलेट वेलवेट सगळे आहेत बाई. एक इथं हे बघा फॅमिली. भाऊचं फोटोशूट चाललाय. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ. फोटोग्राफर यश पाडळे, मॉडेल दीपक पाल गोखलेनगर मधनं. केस कसे ते डोळे दात तर बघा कसली भारी आहेत. वर्षभर जाईन एवढं दिलेलं आहे. पाहिजे होतं माहिती तुला. ओ माय गॉड भेटलं. हे पण यांनी पण काहीतरी आणलं होतं ते. असे विचारतात माझ्या गर्लफ्रेंडला मी काय काय देऊ. काहीतरीच आणलेलं पाहिजे. गर्लफ्रेंडला देण्यासाठी गर्लफ्रेंड असायला पाहिजे. आम्हाला कोणाला गर्लफ्रेंड नाही. आम्ही सगळे सिंगल आहेत. जेवढे पोरं होते सगळे सिंगल आहेत. तर आम्ही आहे अवेलेबल. आम्हाला कोण नाही. आम्ही आहे. 2 जण सोडून अवेलेबल आहे पण 3-4 पोरी पण आहेत. तिला एक छोटासा भाऊ दिलेला आहे. तिला 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 एक छोटासा भाऊ दिलाय. तिला भाऊ नाही तर तिला आता भाऊ भेटलाय आणि एक छोटी बहीण पण आहे. हिच्या पप्पानी डिक्लेअर केलेलं आहे हिची रूम हिला भेटणार आहे. आणि छोटा भाऊ तिचा मोठा भाऊ होणार आहे. कसं वाटतं तुला. तुला पण एक भाऊ भेटलाय. अरे इकडे दाखव काय दिले वाचता येईना मला. अरे हॅरी पॉटर हे नॉनसेन्स यू इडियट. फेरीवाला पॉटर दिलाय मस्त पैकी. तर एक नकलीवाला गुलदस्ता दिलाय. बाकीचं घरी घेऊन जाणार आहे. फक्त तिला कागद ठेवणार आहे. वा 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 कॉफीचा मग आणलाय. गिफ्ट बघून तुला कसं वाटतंय. कार्यक्रमाचा दिल थाम के बेटी है. अभी कार्यक्रम का लास्ट आ चुका है. लास्ट आ चुका है. लास्ट हे पण बारबी. ह्याचा अर्थ सगळ्या पोरांनी नेलंय दिलंय. एवढी मोठी बॉटल दिली तिने. जिम लावावी असं सगळ्यांना वाटतं. ह्याच्यात पाणी प्यावं तिने जिम मध्ये लाव. अंकल हे जोरदार डायटिंग करावी. आता तुम्ही बघा अंकल आणि आंटीची तब्येत आणि हिची तब्येत. तर जिमला जायची लय गरज आहे. शेठ बोलत आहेत. मनातले 2 शब्द आपले काढा. 3 कॅमेरे. आणि खूप चांगलं वाटलं तुझ्या बर्थडेला येऊन. थँक्यू. हॅपी बर्थडे. मला माझं रडायचं नाही. मला सगळं आयडिया स्प्रेड होईल. कळलं नाही आधी नाही.
ती बघा बिचारी ती रडते, तिला मेकअपचं पडलं आता. मी घरी पोराला बोलवले तर पोरं राहिलं माझ्यासाठी अकली नाडा बाबा प्लीज प्लीज अकली नाडा फक्त. इथं बघू शकता खूप इमोशनल आपलं वातावरण झालं इथं. तर पार्ट मध्ये कोण आहे बघू आता. पार्ट म्हणजे नेक्स्ट कोण आहे कॅन्डिडेट, कोण आहे काय म्हणतात. अरे कहना क्या चाहते हो? इंग्लिश मध्ये रे. हा तू इंग्लिश मध्ये बोल. कॅन्डिडेट कोण आहे नेक्स्ट कॅन्डिडेट, नाव घेऊ शकता का. कॅन्डिडेट नसतं कॅन्डिडेट काय असेल XYZ काय असेल. मी मराठी मीडियम मधला मुलगा आहे तर मला इंग्लिश कळत नाही, तर सध्या तुम्ही समजू शकता माझी इंग्लिश हेवी आहे खूप, तर बोलू शकतो. मला नाही वाटत की फक्त इमोशनल काय वातावरण होईल आता. नाही इमोशनल काय नाही होणार इथं आता वातावरण. इमोशनल वातावरण कॉमेडी होणार आहे इथं होणार. इथं कॉमेडी होणार आहे. याला खास आम्ही बोलवलं वारजेवरनं बोलवलं. लास्ट आहे बघा माणूस. एकच आमची लास्ट एकच माझी विष आहे तीच आहे की अनागाने जॉब करून एक कार घ्यावी मस्त, ते पण एक चांगली ब्रँडेड स्पॉटाची. जी आमची मी आधीच बोललो होते की माझी इच्छा आहे की तू कार घ्यावी त्या कंपनीची असं बस. आणि थँक्यू व्हेरी मच. बिर्याणी खूप भारी होती. आमटीने बिर्याणी केली ती खूप चांगली झाली. सध्या आता आई बोलणार आहे, अनागा बोलले त्यांच्या पुरी बद्दल 2 शब्द बोलणार आहे. आता आंटी एंडला आलेलो आहे. आता आंटी बोलणार आहेत 2 शब्द. असं प्राऊड वाटतं की एक गोष्ट आहे की तिने कधीच लहानपणापासून हट्ट कुठल्या गोष्टीसाठी केला नाही. आज जेव्हा तुम्ही सांगत होते ना डेकोरेशन वगैरे, म्हणजे ते मला असं वाटतं पहिल्यांदाच असेल तिने असं, म्हणजे ती तुम्हाला आज कळलं की तिला नाही का सगळ्यांसाठी म्हणजे हक्काचं असेल तिथेच आपण हट्ट करतो ना, तसंच तुम्ही सगळे तिच्या हक्काचे आहात आणि तो हक्क तिने गाजवलाच आणि तुम्ही तर सगळ्यांनी पूर्ण केलं. आता सपोर्ट सिस्टीम बोलणार आहे आता. हा मेन माणूस. आता मेन माणूस. हॅपी बर्थडे. आणि अनघा बाबतीत मी आता रूमच्या बाबतीत मी बोलायचं म्हटलं तर अनघा एक खूप वर्षांपासून माझ्या डोक्यात होतं तिला रूम द्यायची. पण काही असून सुद्धा काही मला गोष्टी करता होत आहेत. हॅपी बर्थडे अगेन. अँड अजून काही गोष्टी राहिल्या असतील तसा सो नाही का. अंकलची ऑक्टोबरची आता तयारी चालू केली पोरांनी. अंकलची किती सिल्वर 25th ॲनिव्हर्सरी आहे. तर अंकल परत लग्न करणार आहेत जोरात फटाके सोबत. तर तुम्हाला ते पण दाखवणार. मी नाचणार आहे. आता बघू अंकल कसं करतात लग्न. हा माग आज ऐका तुला मागत आपल्याला शेवट टाका जरा चांगला प्रीमियर मागत आमचं. तू घरी जा. तुमची रूम ही माझी रूम आहे. सो सगळं पर्पल बिकॉज ऑफकोर्स इट्स माय रूम. सो पर्पल रूम, पर्पल कर्टन्स आहेत माझे, पर्पल बेडशीट, पर्पल क्विल्ट पण आहे आणि सम पिलोज जे पर्पल आहेत ते आणि काय सोपं आहे. अँड दिस इज ग्रेट माय कॅट, माय क्युटी कॅट. आणि ही माझी पर्पल कार्पेट आणि ही जी चेअर मी कस्टमाइज करून घेतलेली आहे पर्पल बनवून घेतलीच बाई खास खुर्ची पर्पल खुर्ची बनवून घेतली. आणि इथं माझे सगळे बाबी डॉल्स आहेत लहानपणापासूनचे आतापर्यंतचे सगळे. त्याच्यामध्ये डेंटिस्ट बाबी आहे, इंडियन बाबी आहे, वेडिंगवाली बाबी आहे, हेअरस्टाईल रपुंजल बाबी आहे. खूप सगळे बारबी आहेत. कुणाला कुठली पाहिजे असेल तर मेसेज करा, तुम्हाला घरी पोच केली जाईल. जे आहे तो केन आहे, तो अमेरिकावरून आणलेला आहे. अमेरिका माझ्यासाठी त्यासोबत गिटार आणि माईक पण आहे छोटासा. आणि दिस इज द बायबल वर्स शी म्हणून जे मला रिप्रेझेंट करतो लाईक ॲज अ वुमन. वाव. आणि हे माझा फेवरेट बायबल वर्स आहे. वाव. I can do all things through Christ who strengthens me. Philippians 4:13. Jesus is with us. Yes. आणि this is my mirror. त्याचा आम्ही फुल फायदा घेतलाय त्या मिररचा. सगळं फोटो सेशन सगळं तिचं पण ह्याच्यातच केलंय सगळं. आणि हे लाईट्स पण आहेत. हे वरचे लाईट्स पण आता करून घेतलेत. येस. तिचे पाणी आपलं फॅन आहे जो माझा बार्बीचा फॅन आहे. बार्बीचे. सो दिस इज अ फुल गर्ली रूम. माझे हँडल्स पण लिटरली बार्बीचे. सगळं बार्बीचं आहे पाहिजे.
आणि हे माझं मेकअप परफ्यूम स्किन केअर वगैरे माझं बायबल स्टडीचं आहे हे असं जस्ट एक शोपीस टाईप्स ठेवलं आहे. त्याच्यानंतर इथं पण माझं मेकअपचं आहे सगळं हेअरस्टायलिंग वगैरे वगैरे शॅम्पूज आहेत माझं. अरे गायब केलं पाहिजे ना सगळं. प्लीज काय काय पाहिजे इथं. माझं जीन्स वगैरे वगैरे सगळं त्याच्यामध्ये कपडे. इथं माझे घरातले कपडे आहेत आणि इकडं माझे बॅगेस आहेत सगळं स्टॉकमध्ये आहे. टॉप्स आहेत. म्हणजे वॉर्डरूम म्हणजे फुल फायरमध्ये जा. इथं माझे हेवी अरे हे बघा पर्स. कलेक्शन. इथं पॉरांकडे जेवढे कपडे नसतात तेवढे बॅग आहेत बाबा हिच्याकडे. आणि इथं माझे बेल्ट हे ते स्कार्फ वगैरे बघू शकता. शूज आहेत माझे सगळे हील्स वगैरे वगैरे. जी पण माझी होणारी बायको असन तिचं सेम असंच होणार आहे कारण हीच डेकोरेट करणार आहे. येस यू. माझ्या बहिणीचं पण. अरे वा 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 आम्हाला माहीतच नव्हतं ही शिकती पण. हे माझं ही शिकती पण. नाही त्याच्यामध्ये बायबल वाचले आमचे तिघांचे फोटो फ्रेम केले इथं. आणि इकडं हॅरी पॉटर आहे विच आय लव्ह. हॅरी पॉटर भाई जॅन्सी पब्लिक. खूप जास्ती आवडतं. आणि जे दिस इज ग्रेट. हिस इज ग्रे म्हणजे तिचा जो फर्स्ट कॅट होता त्याचं नाव ग्रे. आता तो करत असेल ते तुम्हाला दाखवतो मी व्हिडिओमध्ये पण असेल. आणि तिने गोष्ट नाही दाखवली म्हणजे तिचं ॲनिमेशन झालेलं आहे. आणि इथे जी जागा आहे इथे बसून सगळं काम बिम करते सगळं. कसं वाटते तुला आज? खूप खुश आहे मी. मला फर्स्ट डे आज रूम. तिचा रूममधला पण पहिला दिवस आहे आणि आत्ता बड्डे तिचं चालू झालं आहे म्हणजे आज 12 नंतर चालू झालं आहे. तर आम्ही 12 म्हणजे आधी चालतो 12ला केक कटिंग बिटिंग सगळं झालं. तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दिसन. आणि तुला कसं वाटतं म्हणजे आम्ही सगळे तुझ्या घरी आलो सगळं? आय एम द हॅपीएस्ट. ह्यांनी मला लिटरल दिवस बनवलाय. सगळं डेकोरेशन जसं पाहिजे होतं सेम तसं. गिफ्ट जसे पाहिजे होते सगळं बागी. डेकोरेशनला 4 जण आधी चालती. Yes. डेकोरेशन सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसन. सगळं म्हणजे Beautiful सगळे decoration आता बड्डे सगळं झालं आहे. आता बस एवढंच. अजून काय तुला बोलायचं का? नाही थँक्यू एव्हरीवन. आणि असंच ब्लॉग बघत राहा. असंच ब्लॉग बघा. आणि जो पण नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा चॅनलला. जो पण नवीन असेल आणि लाईक करा. चला आता जातो आम्ही तर आम्हाला बाहेर पण जायचं आहे. चला बाय. We love, I love you too.